आपल्यासोबत लोहा कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार परतोबा पाटील चिखलीकर आहेत. सर, काय सांगा, ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी होती, अखेर ती सुरू होताना पाहायला मिळते, नांदेड ते मुंबई. मात्र यावरून जे आहे ते आता श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. नाही, श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी काही उतरणारा कार्यकर्ता नाही आहे. पण नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जेव्हा लोकसभेमध्ये पाठवलं, तेव्हा रेल्वेच्या प्रश्नावर मी अनेक वेळेस आवाज उठवला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये रेल्वेची डेव्हलपमेंट जेवढी झाली नाही तेवढी 5 वर्षात झाली. नांदेडवरनं साधारणतः 72 रेल्वे गाड्या धावत आहेत. नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी, नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र गाडी, नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र गाडी सुरू करण्यामध्ये मला यश मिळालं. नांदेडला जेव्हा केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांना बोलवलं होतं, तेव्हा त्यांच्या उपस्थितीमध्ये मी ज्या काही मागण्या केल्या त्यामध्ये वंदे भारतची मागणी होती. आणि अमित शहा साहेबांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं की प्रतापराव जी की जो मांग है वो मैं पूरी करूँगा, वंदे भारत नांदेड़ तक लाऊंगा और नांदेड़ का एयरपोर्ट भी शुरू करूँगा. कालांतरानं ती गाड्याचा प्रोग्राम लागलेला आहे. थोड्या दिवसामध्ये गाडी सुरू होईल. या कामामध्ये अश्विनी वैष्णव साहेब रेल्वे मंत्री, रावसाहेब दानवे साहेब रेल्वे राज्यमंत्री यांचं पण मोठं सहकार्य मिळालं. आणि मग या मार्गावर जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या ठिकाणी मागण्या केल्या असतील. त्याच्यामुळं मागणी करणं, कोणाच्या मागणीला यश येणं याच्यामध्ये खूप तफावत आहे. मला असं वाटतं की मी जेव्हा अमित शहा साहेबांना बोलवलं त्या दौऱ्याचं फलित म्हणजे वंदे भारत आहे. पण भाजपाच्या खासदारांना सुद्धा तसंच वाटतं, ते पत्र पोस्ट करतात फेसबुकवर, ट्विटरवर. वा, नवीन नवीन हळद लागली की तसा होतो प्रकार, त्याच्यावर फार अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरा महत्त्वाचा विषय, तुमचा जो लोहा कंधार मतदारसंघ आहे त्यावर भाजपानं विशेष प्रेम व्यक्त केलंय. नांदेडचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार अमर आरादूरकर असं म्हणतात की काही लोक भाजपाला धरून मोठे झाले मात्र भाजप संपवायला निघाले. त्याने तुमचं नाव घेतलं नाही पण रोख तुमच्याकडे आहे. त्यांचा जन्मल्यापासून रोख माझ्याकडेच आहे. पण त्यांनी त्यांच्या मालकाला आधी विचारावं. त्यांच्या मालकाने 25 वर्ष राज्य केले, तर त्यांच्या मालकाने कंधार लोह्यासाठी काय केलंय? आता पक्षात कोण मोठं झालं आणि कोण पक्षाला बैमान झालं हा विषय मी आज काढणार नाही. कारण मधुकरराव भावे साहेबांनी एक लोकमतमध्ये लेख लिहिलेला आहे. तो लेख अमर राजूरकरांनी वाचावा आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेश का केला याच्यावर मधुकरराव भावेचा लेख आहे, तो त्यांनी वाचावा. साहेब, ते असे आहेत की खासदार गोपछेडींनी लोहा कंधार मतदारसंघ दत्तक घ्यावा आणि जिल्हा परिषदला प्रत्येक सदस्य कमळावर निवडून द्यावा. खरं तर तुम्ही दोघेही महायुतीत आहेत. महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, सोबत आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत. या नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो सगळ्याला बंधनकारक आहे. मी अनेक वेळेस सांगितलं की महायुतीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला तो मलाही पण बंधनकारक आहे. पण लोकलला कोणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यासाठी सज्ज आहे. मला अमर राजूरकरांनी एकदा असंच आवाहन केलं होतं की प्रतापरावने लोकसभा लढून दाखवावी, त्याच्या मालकाची काय हाल झाली हे अमर राजूरकरांना तपासून बघावं. भाजपनं लोहा कंधार मतदारसंघात 45 सदस्य नोंदणी केली. यावर अमर राजूरकरांनी असं गणित मानलं की 45 × 2 म्हणजे 90,000चा पकड आपल्याकडे रेडी आहे आणि 2029ला का होईल, म्हणजे विधानसभेत सुद्धा तयार केली त्यांनी. करू द्या ना, उलट ते उभा राहिलं तर त्यांचं स्वागत करेल मी. प्रत्येकाने आपापली तयारी करायची असते. ज्याला त्याला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही अनेक सगळ्या मतदारसंघात तयारी करतोय. पण निर्णय घ्यायचा आमच्या हातात नाही ना, निर्णय तर नेतृत्वाने घ्यायचा आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतंय याला फार महत्त्व देत नाही. बोलण्याच्या आधी आपण आपल्या मालकाला विचारून बोललं पाहिजे असं मला वाटतं. पण ज्या पद्धतीने तुम्ही लोहा कंधारमधून विजय मिळवला त्या विजयावरही त्यांची शंका उपस्थित केली. जर 6 उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाचे उभे राहिले नसते तर तुमचा विजय झाला नसता असं त्यांचं म्हणणं आहे. आपण दररोज बघतो, मध्ये अमोल मिटकरीची आणि लक्ष्मण हाकेची क्लिप पण तुम्ही ऐकली की कोण्या मतदारसंघात कोण कशा पद्धतीने उमेदवारी मागे घेते याच्यावर मला भाष्य करायचं नाही. म्हणून म्हणलं की जो कोणी बोलतो त्यांनी मालकाला बोललं तर त्याला महत्त्व प्राप्त होते. मालकांना न विचारता बोललं तर मग अडचणी निर्माण होतात. आपण टीका केल्यावर मग आपल्या मालकावर टीका होतील, तर त्या पद्धतीने बोलू नये.
निश्चित आपण बघतोय हे होते लोहा कंधार मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ज्यांनी आपल्या संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.